नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. सुंदर अशी दिवसाची सुरुवात झाली होती आणि इथे मी आज लवकर देवपूजा करायला घेतली होती. आज कुठेतरी मनासारखी निवांत देवपूजा करायला वेळ मिळाला होता, नाहीतर घाई गडबडीतच रोज देवपूजा होत असते. त्यामुळे पटापट देवपूजा व आरती इथे करून घेतली. नंतर घेतलं होतं माठात पाणी ओतायला, कारण अजूनही ऊन तेवढंसं कमी झालं नाही आहे आणि पाऊस तर अजिबात येण्याचं नाव घेत नाही. त्यामुळं गरमी आणि पाणी पण थंड प्यायला लागतं. फ्रीजचं पाणी पिलं की त्रास होतो. त्यामुळे म्हटलं चला माठात माठ भरून घेऊयात, कारण परत दुपारनंतर पाणी जातं. माठ भरून घेतल्यानंतर छान असा कपडा बांधून ठेवला, कारण बाकीचं काहीतरी कॉक्रोच वगैरे जाण्याची भीती वाटते. तशा नाही आहेत, पण तरी वाटतं एखादा आलं तर जाईल त्याच्यामध्ये. नंतर मी घरातला पसारा आवरायला घेतला होता. आता असं हे सगळ्यात जास्त कंटाळवाणं काम माझं असतं आणि माझी खूप चिडचिड होते हे करताना. सगळ्यांवर ओरडाओरडी चालू असते, कारण की प्रत्येक गोष्ट ठिकाणावर कोणीच ठेवत नाही जागेवर. पिल्लूही नाही आणि तिचे पप्पाही नाही. सगळीकडं अस्तव्यस्त करून ठेवलेलं असतं आठवडाभर. मी प्रत्येक आठवड्याला आवरून ठेवते आणि त्यांचं प्रत्येक आठवड्याला सगळ्या वस्तू इकडच्या तिकडं फैलवलेल्या असतात. त्यामुळं तिचं चाललं होतं मम्मा बडबड करते तर मी पण थोडीशी मदत करेन, म्हणजे जेणेकरून मम्माला त्रास नाही होणार. मग तिला म्हटलं चल पटापट मला पण तू हेल्प कर, काय लागतं आहे तेवढं आणून दे आणि जे नाही लागत तर टाकून दे. त्यानंतर इथे सामान बाजूला काढायला घेतलं होतं. म्हटलं आता हे टॉईज वगैरे सगळं ठेवून दे, कारण स्कूल चालू झालं आहेत. आता त्याची एवढी काही गरज लागणार नाही, ते खेळायला तेवढासा वेळ मिळणार नाही. मग तिला म्हटलं तुझी खेळणी वगैरे पॅक करून ठेव, कारण क्लासला वगैरे मुलं येतात छोटी छोटी आणि ती खेळणी बघून त्यांना खेळू वाटतं आणि हिलायची खेळणी द्यायची नसतात. त्याच्यामुळे मग तिला म्हटलं परत मागितलं तर नाही म्हणता येत नाही, कारण ती काही मुलं खूपच छोटी आहे एकदम. त्यामुळं इथे छान अशी टेबल हा कोलीन वगैरे टाकून क्लीन करून घेतला आणि खरंच स्वच्छ केल्यानंतर थोडं घरात जे प्रसन्न वाटतं आहे ना, ते खरंच खूप भारी असतं. आठवड्यातून फक्त शनिवारीच किंवा रविवारी 2 दिवसापैकी 1 दिवस मला हे क्लिनिंग करायला वेळ मिळतो. अदरवाईज मग असंच चाललं असतं नॉर्मली, फक्त पुसणं वगैरे. पण डीप क्लिनिंग वगैरे थोडीशी होते शनिवार रविवारची. रोजच थोडंसं एक हात मारला तर म्हणजे एवढं धूळ होत नाही, पण मला तेवढं शक्यच होत नाही रोजच्या रोज करायला. मग मी आठवड्यातले 5 दिवस टेन्शन घेत नाही आणि 6व्या-7व्या दिवशी सगळं आवरून घेत असते. हिला म्हटलं होतं ह्या पॉटमधलं पाणी बाजूला काढ, त्यामध्ये छान छान पाणी भर आणि त्यातली जी रंगीबेरंगी कलरची ती खडी होती ती बाजूला काढून वॉश करून त्याच्यामध्ये टाक. तर तिच्याकडून ते भांडं तुटून गेलं. ते खरं तर चहाचं भांडं होतं. मला माझ्या लग्नात 11 वर्षापूर्वी तो गिफ्ट मिळाला होता सेट. तो कप आणि छोटे छोटे चहाचे ग्लास होते आणि ते चहाचं पॉट होता. ग्लास तर माझ्याकडूनच फुटले आणि आज भांडं पण फुटलं तिच्याकडून. ते अशी काहीशी अवस्था त्या भांड्याची झाली होती, कारण तिने फुल पाणी भरलं आणि खूप पातळ काच होती त्याची, पण एवढे दिवस टिकलं तेच बऱ्यापैकी होतं. मग म्हटलं चला तिला ओरडत बसण्यापेक्षा तिलाच गिल्ट फील होईल, कारण ती लगेच रडायला लागते थोडं जरी ओरडलं तरी. म्हटलं जाऊ दे, आपल्याकडून पण सारखं फुटतं, ते तर लेकरू आहे. मग नंतर इथे काचेचं पॉट दुसरा घेतला आणि त्याच्यामध्ये ते बांबू प्लांट मी ठेवलं होतं. मग बाकीचा पसारा आवरायला घेतला आणि तिला विचारत होते मी, हे कशाला तू साठवून ठेवतेस छोट्या छोट्या डब्यात. ती म्हटली माझं एक्सपेरिमेंट आहे. हे कसले एक्सपेरिमेंट चालू असतात आणि सगळीकडे पसारा अस्तव्यस्त केलेला असतो. नंतर तिचं ड्रॉवर मी ओपन केला होता खाली. बघते तर काय, ड्रॉवरमध्ये एवढं तिने पसारा भरून ठेवला होता की ड्रॉवर उघडताच सगळा पसारा असा खाली येत होता. क्ले सगळं साठवलं होतं. त्यानंतर ते सगळं बाहेर काढलं आणि सगळी क्लिनिंग केली. नंतर माझ्या मोबाईलचं स्क्रीन कार्ड अशी काहीतरी अवस्था झाली आणि निघून गेलं. आता घरातला सगळा पसारा आवरून घेतला, झाडून काढलं. मग स्वयंपाक छान अशी पनीरची भाजी इथे बनवली. त्यानंतर चपात्या केला, मस्त जेवण केलं आणि छान झोपले होते दुपारी. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ.